अतिशय मोठ्या पद्धतीनं विकास अपेक्षित या मतदारसंघातल्या लोकांना होता. आणि सर्वात महत्त्वाचा विषय की तुमच्याकडं महात्मा गांधी होते. महात्मा गांधींच्या नावावर, सेवाग्रामच्या नावावर, वर्धा जिल्ह्याच्या नावावर विशेष पॅकेजेस तुम्ही केंद्राकडनं घेऊ शकले असते. अरे महात्मा गांधीची ताकद तुमच्या पाठीमागं होती. त्या महात्मा गांधीच्या सेवाग्रामचा, त्या महात्मा गांधीच्या वर्धेचा कुठला फायदा आपल्या खासदार साहेबांना आपल्या जिल्ह्याला करून दिला ते सांगा. ज्या पद्धतीनं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा फायदा यशोमतीताईंनी तिवसाला करून दिला, कोटी रुपयाचा फंड त्या ठिकाणी तिवसामध्ये त्यांनी आणला, फक्त वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना समोर करून. आणि तिथे तर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होते, आपल्याकडे तर गांधीजी होते. ज्या गांधीला देशच नाही तर संपूर्ण विश्व मानतो, तो गांधी आपल्या जिल्ह्यामध्ये असताना त्या गांधीच्या नावावर कोणता पैसा, कोणता पॅकेज मान्य खासदार साहेबांनी या जिल्ह्यामध्ये आणला हे सांगावं. आणि फक्त एक काम मला असं सांगा की लोकांच्या स्मरणामध्ये राहील का 10 वर्षामध्ये तडस साहेबांनी हे काम या ठिकाणी या वर्धा जिल्ह्यामध्ये आणलं. एक काम सांगा बस. हे 2-3 प्रश्न विचारायचे. या 2-3 प्रश्नावर त्याचा हिशोब होणार नाही निवडणुकीमध्ये, तर नावाचा अमरकाळे नाही. त्यामुळे इतकंच सांगतो, एवढंच जर आपण केलं तरी सफिशियंट आहे. आणि आत्ता रणजित बाबूंचं भाषण झालं तिथं इथं तुमच्या आपल्या इथं हिंगणघाटला, तर मला तर नवलच वाटलं. रणजित भाऊ म्हणे कुठल्या तरी मूत्रीघराचं उद्घाटन केलं म्हणे होतं. हेच काम राहिले आता खासदार त्या मूत्रीघराचं उद्घाटन कसं केलं मग ते नाही माहिती. रिबीन कापून केलं का अजून काय नाही केलं. त्या हे खासदाराचे काम आहे मूत्रीघराचं उद्घाटन करणं. काय बरं झालं अजून काही शेवट संडाचं नतं नाही केलं अजून कुठलं. तर हे त्यामुळे फक्त इतकंच सांगतो, हे महत्वाचे विषय आणि हेच विषय घेऊन आपल्याला जायचं आहे. आणि बरेच लोक म्हणतात का अतिशय चांगलं वातावरण आहे, पोषक वातावरण आहे, फक्त हा टेम्पो टिकला पाहिजे. टेम्पो टिकवण्याचं काम हे आता प्रत्येकात आपल्या हातामध्ये आहे. तो टेम्पो तुम्हाला टिकवून ठेवावा लागेल. आणि ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची निवडणूक आहे. ज्या दिवशी फॉर्म भरला त्याही दिवशी बोललो होतो, आज सुद्धा तेच बोलतोय की ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची आहे. पैसा मोठ्या पद्धतीनं ओतल्या जाणार आहे. पैसा हरामाचा आहे आणि हरामाचा पैसा येत असेल तर जेवढा धापता येईल तेवढा झापूनही घ्या, तोही विषय नाही. जेवढा ढापटा येईल तोही धापून घ्या. परंतु मतदान करताना वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये जे म्हटलं आहे की मतदान नव्हे करमणूक, निवडणूक नव्हे बाजार चुणूक, निवडणूक ही संधी अचूक भवितव्याची, हे महाराजांनी ग्रामगीतेमध्ये सांगितलं आहे. भवितव्य गाव अथवा राष्ट्राचे आपल्या मतावरच साचे, एक एक मत लाख मोलाचे, ओळखावे त्याचे महिमान, हे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये निवडणुकीच्या संदर्भामध्ये आणि मतदानाच्या संदर्भामध्ये सांगितलं आहे. त्यामुळे माझी इतकीच अपेक्षा राहील की या 2-4 गोष्टी ज्या महाराजांनी ग्रामगीतेमध्ये निवडणुकीच्या संदर्भात आणि मतदानाच्या संदर्भामध्ये सांगितलं आहे त्याचं भान हे आपल्या प्रत्येकाला असलं पाहिजे, अशी एक अपेक्षा या ठिकाणी करतो. आणि पुढच्या काळामध्ये 26 तारखेपर्यंत हा टेम्पो निश्चित अशाच पद्धतीनं टिकून राहील, याच्यात माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही. ज्या पद्धतीचा प्रतिसाद वर्धेमध्ये आणि इतर मतदारसंघामध्ये फिरताना लोकांकडून मिळतोय त्याच्यावरनं निश्चित सांगतो की 100% तुमच्या सर्व लोकांच्या ताकदीवर, तुमच्या सर्व लोकांच्या मेहनतीवर या ठिकाणी इंडिया आघाडीचा झेंडा या लोकसभा मतदारसंघावर फडकल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी या ठिकाणी पुन्हा देतो. आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. माझ्या काही जर चुका होत असेल तर त्या चुका माझ्या निदर्शनामध्ये आणून द्या, ही सुद्धा विनंती करतो. आणि खूप लोकांचे कॉल सध्या मिस झाले, घेता येत नव्हते, कारण की इतकं प्रचंड कॉल्स येतात, इतके प्रचंड भेटणारे लोक असतात. तर 1-2 नंबर्स मी आजच थोडंसं दुसऱ्या ह्याच्यावर देऊन देतो आहे सोशल मीडियावर वगैरे, की जर
काही असेल महत्त्वाचं त्या नंबरवर जरी कॉल केला तर ते मेसेज माझ्यापर्यंत कन्वे होतील आणि नंतर पुन्हा कॉलबॅक करून मी आपल्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करेल. इतकंच या निमित्तानं पुन्हा सांगतो, आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानून आजच्या प्रसंगीच्या माझ्या 2 शब्दांना विराम देतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.